तसेच सन्माननीय माननीय लाडसाहेब गायकवाड, तसेच सन्माननीय माननीय श्री कल्पेश खांबे साहेब, तसेच सन्माननीय माननीय श्री संतोष वाघ पंचे साहेब यांच्या सर्वांच्या वतीने आपण हा सुंदर असा आजचा दिवस म्हटलं की 26 जानेवारी. 26 जानेवारी म्हटलं की आपलं संविधान, आपल्या संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण अभ्यासपूर्वक आजच्या हे दिवशी संविधान हे अंमलात आणलं होतं. म्हणून आपण हा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण सर्वजण साजरा करतो. आणि खरंच या सर्व थोर विचारवंत आणि संतांना आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. त्याच्या मागचं कारण फक्त एकच असतं की आपण भारत आहोत. आणि खरंच या भारतीय प्रत्येक जणांच्या मुखातून आज आवाज आलाच पाहिजे, भारत माता की, भारत माता की. जरासा आवाज उंच आला ना की आमच्या कलावंतांनाही जरासा उंचा दरारा पडतो. आणि खरंच आम्हा कलावंतांना फक्त तुमच्या टाळ्या आणि आवाजांची भास असते, कारण की फक्त कुठल्याही प्रकारच्या बक्षिसाची अपेक्षा न करतात. आणि खरंच पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सूचित करता येते की काही क्षणातच आपण इथं बहरदार ऑर्केस्ट्रा सप्तरंग या सुंदर असा बहरदार नजराणा आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. जाऊन या
तथागत गौतम बुद्धांचा, तथागत गौतम बुद्धांचा संपूर्ण विश्वाला, संपूर्ण जगाला शांतीचा आयुष्य मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध. खरंच त्यांचे विचार जोपासावे तेवढे कमी आहे, त्यांचे विचार मांडावे तेवढे कमी आहे. त्यांचे विचार जोपून जोपसल, त्यांचे विचार जोही मांडेल प्रत्येकांमध्ये खरंच आपल्याला बोधाने आपल्याला एक सांगितलं होतं. एक बोधांची एक कथा मला आठवते की गौतम बुद्ध हे एका झाडाखाली तपस्या करत होते. एका आपलं मन वळवत होते. त्या झाडाला काही फळं लागली होती. सगळे लहान पोरं, त्या गावातली सगळी लहान पोरं त्या झाडाला दगड मारत होती. दगड मारता मारता स्वतः गौतम बुद्धांना एक दगड लागला आणि त्यांच्या मागे रक्त निघायला लागलं. रक्त निघायला लागले. गावातली लोक जमा झाली तरी सुद्धा स्वतः गौतम आपल्या मनामध्ये, इच्छामध्ये चालूच होते त्यांच्या भक्तीमध्ये. आणि खरंच दगड लागताना लोक हसायला लागली. लोकांनी विचारलं की गौतम बुद्धांना की दगड लागून सुद्धा तुम्ही काय बोलत नाही. शेवटी तथागत गौतम बुद्ध उठले आणि म्हणाले की माझं आयुष्यात येऊन, या जन्माला येऊन सुद्धा एवढा तरी फायदा झाला की मला कोणी दगड मारल्यानंतर पोरं असतात, यापेक्षा माझं मोठं भाग्य कोणतं आहे. खरंच त्यांचे विचार आणि त्यांची सृष्टी जर आपल्या प्रत्येकाच्या मनात कोणत्या ना कोणत्या प्रकारे जर त्यांचे विचार मांडले, अशी हे तथागत गौतम बुद्ध. जसं म्हणतो की माती आणि माता यामध्ये फरक आहे एका वेलांटीचा. माती आणि माता यामध्ये फरक आहे एका वेलांटीचा. एक जन्म देते तर एक आयुष्यभर जन्म देते. अशाच मातीस विनम्र अभिवादन करून तुम्हा सर्व रसिकांना विनम्र अभिवादन करून सहर्ष स्वागत करीत आहोत ऑर्केस्ट्रा सप्तरंग. आणि खरंच सप्तरंग म्हणलं की प्रत्येक मनामध्ये एक रंग असतो. आज म्हणावं असं वाटतंय की प्रत्येक रंगामध्ये काही ना काहीतरी जादू असते आणि प्रत्येक रंगामध्ये काही ना काहीतरी मधुमेह असतो. अशा जर रंगाने भरलेला कार्यक्रम आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत. आणि रंग म्हटले तर अनेक प्रकारचे रंग असतात आणि असाच एक रंग आमची लाडकी गायिका तुमच्या समोर एक असं सुप्रसिद्ध महाराष्ट्रात सातत्याने गाजत असलेले गीत आपल्या समोर मांडत आहे. जरा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया.
Hello, check. Hello. 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 Hello, check. या सुंदर गाण्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरंच आज म्हणावंसं वाटतंय की सारे मिळून देऊ या सलामी आज या तिरंग्याला. सारे मिळून देऊ सलामी आज या तिरंगेला. तिरंगा उंच राहू, तिरंगा नेहमी उंच राहू, कारण की आपली शान आहे आणि प्रत्येक भारतामध्ये आज या तिरंगाची जान आहे, या तिरंग्याची जान आहे. खरंच आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, पण त्यावेळेस आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते. तसेच मानव भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 जानेवारी 1950 साली आपले संविधान हे आपल्या भारताला स्वतंत्र संविधान मिळालं व आपला हा देश प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो. आणि खरंच या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित असलेल्या सर्व रसिक मायबापांना आम्ही मनापासून आज या 26 जानेवारीच्या आज या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि असं म्हणावं असं वाटतंय की जर आपण आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करतो तर थाटात आपल्या देशाचा अभिमान आपल्याला नेहमी बाळगत असतो. आणि हाच देशाचा अभिमान घेऊन आमचे लाडके गायक तुमच्या समोर एक सुंदर असं देशगीत घेऊन येते. पुन्हा एकदा सर्वांच्या मुखातून आवाज येऊ द्या, भारत माता की. मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. बैलों के गले में जब घुंघरू जीवन
की धरती, ओ मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती, ओ 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 मेरे देश की रसिक मायभाऊ, आपण सर्वांनी जसं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या परंपरा असतात, अनेक प्रकारचे विविध रीत्या असतात, पण खरंच काही परंपरा आणि काही रीत्या आपण जोपासत असतो. आणि अशा रीत्या आणि परंपरा आपण जोपासताना प्रत्येक क्षणी एकच विचार असतो, आपण कोणताही उत्सव आणि कोणताही जल्लोषात करतो. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी जावं, कानाकोपऱ्यात आज प्रत्येक सोसायटी असो की कोणता मोठा बंगला असो, प्रत्येक ठिकाणी आपला हा तिरंगा लहरताना आपल्याला दिसतो. पण खरंच या तिरंगा लहरण्याच्या पाठी काही वर्षापूर्वी असं म्हणावं असं वाटतंय की इथं काहीच नव्हतं. जर आपलं संविधानच नसतं तरी आपला भारत हा कधी स्वतंत्रच झाला नसता. आणि खरंच मला म्हणावं असं वाटतंय की काही वर्षापूर्वी अरे नुसती चुकून ह्यांची काडी मोडली तरी ह्यांना विटाळ व्हायचा, चुकून ह्यांची काडी मोडली तरी ह्यांना विटाळ व्हायचा, अरे चुकून नजराला नजर भिडली तरी ह्यांना विटाळ व्हायचा, अरे चुकून आपली सावली यांच्यावर पडली तरी यांना विटाळ व्हायचा. आज म्हणावं असं वाटतंय, अरे आता विटाळ तुमचा कुठं गेला, आता विटाळ तुमचा कुठं गेला, माझा दलित त्या राजगादीवर बसला, आता विटाळ तुमचा कुठं गेला, माझा भीम तुमचा जावई बुवा झाला, आता विटाळ तुमचा कुठं गेला, आता विटाळ तुमचा कुठं गेला. आणि खरंच या महाराष्ट्रामध्ये सत्य परिस्थिती म्हटलं की अंधार खूप झालाय दिवा पाहिजे, अंधार खूप झालाय तो दिवा पाहिजे, अरे महाराष्ट्राच्या भूमीला पुन्हा तो भीमा पाहिजे, पुन्हा तो भीमा पाहिजे. भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि खरंच याच महामानवाला महारत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमची लाडकी गायक आपल्या समोर सुंदर असं भीमगीत घेऊन येत आहे. आणि खरंच मला आधी म्हणावं असं वाटतंय की आपण कार्यक्रमाला आलो आहोत तर आहे ना, जसं म्हणतात की पाइनएप्पल को कहते हैं जूस और जो टाली ना बजावे पक्का कंजूस. म्हणजे टाळ्यामध्ये पण कंजूसी करतात नाही का. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे, टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. जरा टाळ्यांचा आवाज येऊ द्या. क्या बात आहे. कारण की तुमच्या टाळ्या वाजवल्याचे ना 3 फायदे. सर्वात पहिला फायदा म्हणजे ना की आपला रक्तप्रवाह खूप छान होतो. आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे की आपल्या बाजूच्या खुर्चीवर जर कोणाला झोप लागली तर त्याला जाग येऊन जाईल की आपण कार्यक्रमात आलोय. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे की आपल्या परिसरातले जेवढे डास मच्छर आहेत ते आपल्या हाताखाली डायरेक्ट फिनिश, म्हणजे रात्री छान झोप येईल. म्हणून टाळ्या वाजवण्याचे खूप फायदे, म्हणून जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. आणि खरंच आम्हा कलावंतांना फक्त तुमच्या टाळ्यांची अपेक्षेची गरज असते, बाकी कसलीही नाही. पुन्हा एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया आमची लाडकी गायिका आपल्या समोर घेऊन येत एक सुंदर असं भीमगीत. किती भीमाच्या संगार कथा तरुण समाज सुधारणा, किती भीमाच्या संगार कथा
कथा त्याने समाज सुधारला अति भीमाच्या संवाद कथा त्याने समाज सुधारला टाळ्यांचा आवाज येत नाही हो दादा. हा आता कसं वाटतंय जरा कार्यक्रमात आलं नाही का? नाहीतर मला असं वाटतं की काहीतरी शाळा चालू आहे, मी शिक्षक आहे आणि तुम्ही सगळे विद्यार्थी आहेत, नुसतं माझ्याकडे रागाने बघतात हे असं वाटतंय नाही का? कसं कार्यक्रम आपला आहे म्हणजे सर म्हणतात ना की ही भूमी साधू संतांची, ही भूमी थोर विचारवंतांची, ही भूमी जवानांची, ही भूमी किसनांची, ही भूमी विविध नटलेल्या परंपरेंची, ही भूमी संयुक्त राष्ट्रांची. आणि ह्या भूमीवरती हे महाराष्ट्र राज्य, या महाराष्ट्र राज्यावरती ठाणे हे शहर, या ठाणे शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग आहे. या ठिकाणी हा सुंदर असा केसम रॉकस्टार प्रस्तुत ऑर्केस्ट्रा सप्तरंग आपण हा बहरदार नृत्याचा व गीतांचा नजराणा आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत. आणि खरंच कार्यक्रम म्हटलं ना, आपण प्रत्येक जण आज इथं उपस्थित आहे तो फक्त आणि फक्त आपल्या देशामुळे. हा देशाचा अभिमान आपण 26 जानेवारी असो की 15 ऑगस्ट असो की आपल्या प्रत्येक कोणताही दिवस आपण आपल्या देशाची ऋणी आहोत आणि या देशासाठी आपण प्राणही त्याग करायला करतो. आज कितीतरी जवान शहीद होऊन गेले, कितीतरी जवान आपल्या घरच्यापासून लांब राहून आपली सुरक्षा करतात आहेत. आज आपण रात्रभर शांततेत झोपतो ते फक्त त्या जवानामुळे. म्हणून या शहीद आणि सर्व जवानांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि खरं म्हणतात ना की रीत आणि प्रीत या दोन्ही गोष्टीमध्ये खूप अंतर आहे. रीत म्हटलं की रीतनुसार वागलं की आपल्याला प्रीत भेटते आणि या प्रीतनुसार असंच आमचे लाडके गायक आमचे निर्माता प्रवीण दादा आपल्या समोर एक सुंदर असं एक गीत घेऊन येत आहे. प्रथमतः येथे सगळं जमलेल्या माझ्या बंधू भगिनींना रिपब्लिकन डे आणि म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि सर्वांना मानाचा, स्वाभिमानाचा, क्रांतिकारी, निळा कडक जय भीम. आवाज नाही आला, आवाज आला पाहिजे. जय भीम. काय आंबे साहेब काय चाललंय? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हे बघा असं का म्हणायचं, कारण की आज जे गाणं घेतोय, जी सुरुवात झाली, खरी क्रांतिकारी सुरुवात करणारे आपले फुले शाहू, म्हणजे काय म्हणायचं, आपलेच लोक, त्यासाठी गाणं घेतोय. जब जीरो दिया मेरे भारत ने मेरे भारत ने दुनिया को तब गिनती आई. तारों की भाषा भारत ने दुनिया को पहले सिखलाई. देता ना दशमलव भारत तो यूं चांद पे जाना मुश्किल था. धरती और चांद की दूरी का अंदाजा लगाना मुश्किल था. सभ्यता जहाँ पहले आई, सभ्यता जहाँ पहले आई, पहले जन्मी है जहाँ पे कला. अपना भारत वो भारत है जिसके पीछे संसार चला. संसार चला यूं आगे बढ़ा, यूं आगे बढ़ा, बढ़ता ही गया. भगवान करे ये और बढ़े, बढ़ता ही रहे और फूले फले. बढ़ता ही रहे और फूले फले. बढ़ता ही रहे और फूले फले.
प्रिय जहाँ की रीत सदा मैं गीत वहाँ के गाता हूँ भारत का रहने वाला हूँ भारत की बात सुनाता हूँ मैं प्रिय जहाँ की रीत सदा काले गोरे का भेद नहीं हर दिल से हमारा नाता है कुछ और न आता हो हमको हमें प्यार निभाना आता है जिसे मान चुकी सारी दुनिया जिसे मान चुकी सारी दुनिया मैं बात वही दोहराता हूँ भारत का रहने वाला हूँ भारत की बात सुनाता हूँ मैं प्रिय जहाँ की रीत सदा जीते हो किसने देश तो क्या हमने तो दिलों को जीता है जहाँ राम अभी तक है नर में नारी में अभी तक सीता है इतने पावन है लोग यहाँ इतने पावन है लोग यहाँ मैं नित नित शीश झुकाता हूँ भारत का रहने वाला हूँ भारत की बात सुनाता हूँ मैं प्रिय जहाँ की रीत सदा मैं प्रिय जहाँ की रीत सदा मैं गीत वहाँ के गाता हूँ भारत का रहने वाला हूँ भारत की बात सुनाता हूँ मैं प्रिय जहाँ की रीत सदा तसा हा कार्यक्रम आम्ही 2-3 दिवसातच घेतला आहे गायकवाड साहेबांनी आणि खरंच इथे ज्यांनी मेहनत घेतली कार्यकर्त्यांसाठी जरा एकदा जोरदार टाळ्या जोरदार कारण की 3 दिवसात हा कार्यक्रम उभं करणं ही पण एक मोठी गोष्ट आहे आणि खरंच गायकवाड साहेबांसाठी कसं सगळी माणसं आपलीच आहेत ना म्हणजे आणि विशेष गोष्ट माझं लग्न इकडेच झालंय आणि खरं सांगतो कांबळे साहेबांची कृपा आहे 50 रुपये लग्न झालंय माझं 25 रुपयाचे हार हे खास कांबळे साहेबांनी मी आधी कधी बोललो नाही आज वेळ येऊन बोलतो छाती ठोकर हे सांगू जगाला छाती का ठोकायची या माणसांसाठी कारण की बुद्धम शरणम गच्छामी जर आवाज आला असता बुद्धम शरणम गच्छामी जर आवाज आला असता तर मनुवाद्यांच्या कपाळालाही घाम फुटला असता अरे जर का माझा बाबासाहेब अजून 10 वर्ष जगला असता जर का माझा भीमराव अजून 10 वर्ष जगला असता
तर ब्राह्मणांनी पण निया लावून बौद्ध धर्म स्वीकारला असता, बौद्ध धर्म स्वीकारला असता. ज्याच्या खटिणेवर चाले हे राज, ज्ञान वैभव ही त्यालाच साज. ज्याच्या घटनेवर चाले हे राज, ज्ञान वैभव ही त्यालाच साज. कुबेराला गे कुबेराला गे कुबेराला गे वाटा विलाज, असा धनवान होणार नाही. कुबेराला गे वाटा विलाज, असा धनवान होणार नाही. हाती कुबे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. छाती कुबे सांगू जगाला. दुबळ्याची उडवणी सोसती, चातुर वर्णाची झिरवणी मस्ती. दुबळ्याची उडवणी सोसती, चातुर वर्णाची झिरवणी मस्ती. कधी हरला कधी हरला, कधी हरला ज्ञानाची कुस्ती. असा पैलवान होणार नाही. असा पहिलवान होणार नाही. छाती कुंकू हे सांगू जगाला. ओझे पाठीशी ते उपकाराचे, कसे फिटणार या आंबेडकरांचे. ओझे पाठीशी ते उपकाराचे, कसे फिटणार या आंबेडकरांचे. माझे मोठे बंधू म्हणजेच कर्मवीर आंबे साहेबांचं आगमन होतंय. एकदा जोरदार काय झालं, जोरदार हा आवर्जून सांगायचंय. नाही साईडला कडे मानाचा सन्मानाचा जय भीम. ओझे पाठीशी ते उपकाराचे, कसे फिटणार या आंबेडकरांचे. ओझे पाठीशी ते उपकाराचे, कसे फिटणार या आंबेडकरांचे. हे रमेशाच्या आंबेडकरांचे काळे गुणगान होणार नाही. हे रमेशाच्या आंबेडकरांचे काळे गुणगान होणार नाही. छाती ठोके सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. कुणी झालाच विद्वान होणार, बुद्ध भगवान होणार नाही. बुद्ध भगवान होणार नाही. बुद्ध भगवान होणार नाही. छाती ठोके सांगू जगाला. क्या बात. तुमच्या टाळ्यांच्या आवाजाने कळून येते की खरंच कडक असा हा गीतांचा भारतांना जण आपल्या समोर मांडलाय. तसेच सन्माननीय माननीय कर्मवीर सुनील खांबे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की जो तो चळवळीची आणि वाटचाल आपले जो सुरू करत असतो आणि तेच सुरू करवळी या चळवळीमधून महान झालेले असे व्यक्तित्व सुनील खांबे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तसेच आलेल्या पाहुण्यांचे मान्यवरांचे उपस्थित सर्व रसिक मायबापांचे आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करू इच्छितो. जसं आमच्या लाडक्या गायकाने प्रवीण दादांनी आपल्याला म्हटलं की छाती ठोकूनही सांगू जगाला,
असा विद्वान होणार नाही. खरंच असं विद्वान होणे शक्य नाही. समुद्र जसं बोलतात ना की कितीही गहरा आहे अजून कोणीच नापू शकलं नाही, तसं विश्वातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णपणे अभ्यास करणं हे शक्य नाही. पण खरंच आपण त्यांचे विचार आणि त्यांची वासना करणारे महाराष्ट्र, आपण हे नवीन महाराष्ट्र. आता जे बघा ना, पूर्वी काय असायचं तर माणूस एकामेकाशी टच होता. आता एक नवीन टच आलाय, तो म्हणजे मोबाईलचा. जो तो मोबाईलमध्ये टच असतो, प्रत्येक क्षणी आपल्याला असं वाटतं की मोबाईलचा टच आपण वापरत असतो. तसेच आमचे लाडके बंधू संतोष दादा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करू इच्छितो. आज या महाराष्ट्रामध्ये आपण सहने पाहतो की प्रत्येक क्षणाला आपल्याकडे काही ना काही ते वारसे जातात. असेच आजचा हा दिवस म्हटलं की आपला प्रजासत्ताक दिन आहे. आज उपस्थित असलेल्या सर्व नमस्तांना रसिक प्रेक्षकांना आम्ही विनम्र अभिनंदन करून सहर्ष स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा ऑर्केस्ट्रा सप्तरंग सादर करीत आहोत. पुन्हा एकदा आज या भारत देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, प्रत्येक आपल्या भारताच्या मनामधून एक दिंडी उठणारा एक सुंदर असं देशभक्ती गीत. सांस
जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी खून से पछताया फिर भी बंदूक उठा के दस दस को एक ने मारा फिर गिर गए होश गवा के जब उनका समय आया जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं खुश रहना देश के प्यारों खुश रहना देश के प्यारों अब हम तो सफर करते हैं अब हम तो सफर करते हैं क्या लोग थे वो दीवाने क्या लोग थे वो अभिमानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी तुम भूल न जाओ उनको इसलिए कही कहानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी ये मेरे वतन के लोगों जरा आँख में भर दो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी जय हिंद की सेना जय हिंद की सेना जय क्या बात आहे. खूप सुंदर असं देशचा अभिमान गीत इथे सादर केलेलं आहे. कृपया सर्वांना विनंती आहे, टाळ्या झाल्या पाहिजे या गाण्याला. या ठिकाणी गेले अनेक वर्ष कला महोत्सव म्हणून बौद्ध समाज उन्नती मंडळ, त्याचबरोबर संलग्न आपली मातृसंस्था बौद्ध जन पंचायत समिती शाखा क्रमांक 211, सुजाता महिला मंडळ, नवतरुण बौद्ध मित्र मंडळ व जयंती कमिटी 2025 असे हे संयुक्तिकरित्या हा कार्यक्रम या ठिकाणी सादर होतो. या कार्यक्रमाची गेले अनेक वर्ष या पटांगणात 26 जानेवारीचा कार्यक्रम मोठ्या थाटात होतो. या ठिकाणी विशेष म्हणून मला सांगावंसं वाटतं, आदरणीय कर्मवीर सुनील कांबळे साहेबांच्या आदेशानुसार खूप काही वर्षापासूनचा हा कार्यक्रम सुरू केलेला मानस आज या 2000 कला महोत्सव 2025 पर्यंत या ठिकाणी आहे आणि वेळोवेळी सातत्याने मार्गदर्शन करतात साहेब आपल्याला. आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक कार्यक्रम, आता आयोजकांनी सांगितलं की माझं 50 रुपयात या ठिकाणी लग्न झालं, म्हणजे असे असंख्य अगणित असे एक सेवा आपण देत असतो की आपल्याला माहिती नसते आणि नंतर आपल्याला कळतं. खरोखर खूप अभिमानास्पद आहे. तर या ठिकाणी सुरुवातीपासून आलेल्या आमच्या प्राजक्ताताई शिंदे यांना विनंती आहे, यांनी कृपया विद्यापीठावर यावे. आणि मी विनंती करतो आमच्या सुजाता महिला मंडळाच्या पदाधिकारी, आमच्या सोनावणे वहिनी, आरती वहिनी, आरती मिसेस माझी माफ करा, आणि सुजाता महिला मंडळाच्या पदाधिकारी आहेत सुप्रिया पाटील, जय भीम. या कविता मोहिते, मी विनंती करतो
संयुक्तरित्या सुजाता महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना की ताईंना पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात यावं. या आदिशबाई फोटो घे. या ठिकाणी कविता मोहिते वहिनी याही आलेल्या आहेत. या कार्यक्रमाला आपल्या विभागातील 40 संस्थेच्या वतीने हा दरवर्षी कार्यक्रम होतो. कृपया टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी. ताईंची ओळख म्हणजे सचिन शिंदे, आपले बौद्धवासी सचिन शिंदे यांच्या या विशेष त्यांच्या पक्षात त्यांनीही कार्यभार उचलला आणि समाजसेवेचा वसा घेऊन आपल्या विभागात सातत्याने काम करायला लागले. यानंतर मी अतिल सोनवणे यांना विनंती करतो की आपण विचारपीठावर येऊन आमचे विशाल वाघ व त्यांच्या सहकारी यांच्या मिसेस यांनाही मी विनंती करतो. संतोष वाघ पाहिजे आणि अतिल सोनवणे कृपया. हेही गेले अनेक वर्ष आपल्या विभागात सातत्याने या ठिकाणी कृपया टाळ्या वाजवा विशाल वाघ आणि त्यांच्या या दोन दाम्पत्यांसाठी. यस. या ठिकाणी आपले मित्र सम्राट गोविंद कांबळे त्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी संविधानाची प्रत वाटण्यात येणार आहे मान्यवरांना. धन्यवाद. मी कार्यक्रम चालू करावा असा विनंती करतो. पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांची मान्यवरांची मी एक मिनिट मी विनंती करतो. आमच्या रमाबाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा तसेच माजी जयंती कमिटीच्या अध्यक्षा आमची भारतीताई जाधव व कवी आपला कावेरीताई केदारे यांनाही या ठिकाणी संविधानाची प्रत देऊन तेही सन्मानित करत आहेत. या ठिकाणी प्राजक्ता ताईंनाही त्या संविधानाची प्रत देऊन सन्मानित करीत आहे. या ठिकाणी आमचे मित्र कामगार चळवळीत त्या माणसांनी ठसा उमटला त्यांचे चिरंजीव जगदीशभाई खैराले यांचे चिरंजीव आमचे खैरालिया भाई इथे आलेले प्रवीणभाई खैरालिया त्यांचे या ठिकाणी स्वागत आहे. मी विनंती करतो की त्यांनाही या ठिकाणी संविधानाची प्रत देऊन सन्मानित करण्यात यावे. या ठिकाणी बहुजन हिवाळा परिवाराचे आगळी कोळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आमचे अविनाश दादा पाटील हे आवर्जून दरवर्षी या कार्यक्रमाला येत असतात. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी मिलिंद दादा खांबेंना विनंती करत की त्यांनी अविनाश पाटील यांना पुष्पगुच्छ द्यावे.